नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण 6 त्रिकोणमिती या प्रकरणाचा शेवटचा जो भाग आहे त्रिकोणमितीचे उपयोजन हे पाहणार आहोत। तर त्रिकोणमितीचे उपयोजन पाहण्याआधी आपल्याला काही संज्ञांचा विचार करावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल। त्यामध्ये पहिली संज्ञा जी तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे ती म्हणजे दृष्टिरेषा। दृष्टिरेषा म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये लाईन ऑफ विजन असे म्हणतात, लाईन ऑफ विजन। ठीक आहे, एखादी निरीक्षक असेल तर निरीक्षकाची जी दृष्टी असेल ती क्षितिज समांतर आहे असे आपण त्रिकोणमितीच्या उपयोजनामध्ये मानणार आहोत। ठीक आहे, ए या बिंदूवरती जर निरीक्षक असेल आणि तो बिंदू बी, या बिंदू बी वरती एखादी वस्तू ठेवली असेल, त्या वस्तूला तो पाहत आहे, तर पाहत असताना तो जो किरण असणार आहे या पद्धतीने है ना, हा जो किरण आहे त्याला आपण दृष्टिरेषा असे म्हणणार आहोत। ठीक आहे, याला आपण काय म्हणणार इथं, दृष्टिरेषा। ठीक आहे, ही म्हणणार दृष्टिरेषा आणि ती दृष्टिरेषा ही नेहमी कशी असणार आहे, आपण क्षितिज समांतर गृहीत धरणार आहोत। ठीक आहे, आता त्यानंतर दुसरी जी संज्ञा आहे ती म्हणजे उन्नत कोन। आता उन्नत कोन कशाला म्हणायचं, आता ए या बिंदूवरती जर निरीक्षक असेल है ना, आणि तो जर समान सरळ समोर पाहत असेल तर ही रेषा याला आपण काय म्हणणार आहे, दृष्टिरेषा म्हणणार आहे है ना। काय म्हणणार याला, दृष्टिरेषा। आणि ही कशी असणार आहे, क्षितिज समांतर असणार आहे ना। तो बिंदू एम कडे पाहतो, समजा एम कडे पाहताना जी रेषा असणार आहे त्याला आपण दृष्टिरेषा असे म्हणणार आहे। आता जो निरीक्षक आहे त्याला आकाशामध्ये समजा एखादा पक्षी किंवा एखादा विमान किंवा समजा इमारतीचा जो वरचा भाग असतो, टेरिस असतो है ना, त्या इमारतीच्या वरच्या भागाला जर पाहायचं असेल तर ती दृष्टिरेषा त्याला काय करावं लागेल, आपली जी दृष्टी आहे ते वरच्या दिशेने थोडंसं त्याला वर करावे लागेल। काय करावे लागेल, वर करावे लागेल। ज्यावेळेस आपण सरळ सावधान मध्ये उभा राहतो, सरळ आपण पाहिलं समोरासमोर, तर ती आपली दृष्टिरेषा ही क्षितिज समांतर असणार आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला एखाद्या त्या दृष्टिरेषेच्या वरची कोणती वस्तू बघायची असेल तर ती दृष्टिरेषा आपल्याला काय करावी लागेल, वरच्या दिशेने बघावं लागेल आपल्याला। समजा बी या बिंदूवरती समजा एखादा पक्षी किंवा एखादा विमान किंवा इमारताची वरची उंची असेल तर त्याला पाहण्यासाठी ती दृष्टिरेषाची अवस्था या पद्धतीने होईल। ठीक आहे, तर सुरुवातीची जी दृष्टिरेषा होती ती आपण सामान्य दृष्टिरेषा असे म्हणू, ही पण तुमची दृष्टिरेषाच आहे। ठीक आहे, पण ती कधी आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला वरच्या दृष्टिरेषेच्या क्षितिज समांतर आहे, सामान्य दृष्टिरेषा आहे, त्याच्या वरच्या बाजूला ती दृष्टिरेषा आपण पाहणार आहोत है ना, ती दृष्टिरेषा म्हणजे रेषा ए बी। तर ती दृष्टिरेषा आणि आधीची सामान्य दृष्टिरेषा या दोघांमध्ये जो कोन असणार आहे तो कोन म्हणजे उन्नत कोन। त्याला आपण काय म्हणणार आहे, उन्नत कोन असे म्हणणार आहोत। समजलं उन्नत कोन म्हणजे? थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा की उन्नत कोन कधी तयार होतो, जर आपल्याला एखादे आपण उभे आहोत आणि आपल्या वरच्या बाजूला कोणती वस्तू असेल है ना, एखादा वस्तू आपल्याला पाहायची असेल तर आपल्याला आपली नजर काय करावी लागेल, वरच्या दिशेने वळवावी लागते। तर त्यावेळेस ती आणि क्षितिज समांतर असणारी दृष्टिरेषा या दोघांमध्ये जो कोन तयार होतो तो म्हणजे उन्नत कोन। आता त्यानंतर आहे अवनत कोन। आता अवनत कोन कसा होणार, तर समजा एक इमारत आहे, त्रिकोणमितीच्या उपयोजनामध्ये जे काही इमारती असतात ते आपण काय करतो, तर एखाद्या रेखाने एखादा रेख घेऊन आपण ती इमारत दर्शवितो। ठीक आहे, तर इथं इमारत आहे ए बी, इमारत आहे ए बी आणि ए, इमारत आहे ए बी आणि ए बिंदू ए, इथे एक निरीक्षक जो आहे तो काय उभा आहे, बरोबर आहे, तो उभा आहे। आता उभा असल्यानंतर तो जर सरळ समान क्षितिज समांतर जर पाहत असेल, सरळ अशी या पद्धतीने बिंदू एम कडे पाहत असेल तर ही होणार आहे त्याची दृष्टिरेषा। ठीक आहे, त्याला आपण सामान्य दृष्टिरेषा असे म्हणू, सामान्य दृष्टिरेषा। ठीक आहे,
ही सामान्य दृष्टिरेषा. आणि आता त्या इमारतीवरून खाली समजा एखादी गाडी उभी आहे किंवा एखादा प्राणी उभा आहे आणि त्या प्राण्याला त्याला काय करायचंय पाहायचं असेल, तर त्या दृष्टिरेषेला त्याला काय करावं लागेल, खालच्या दिशेने पाहावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे कसं येणार ते, या पद्धतीने त्याला पाहावं लागेल, या पद्धतीने. बरोबर आहे. हा बिंदू झाला बिंदू बी, तर ही पण झाली त्याची दृष्टिरेषा. ही काय आहे, त्याची दृष्टिरेषा आहे. ती कधीची, ज्यावेळेस त्याला इथं एखादं वाहन उभा असेल, त्या वाहनाला पाहायचं असेल, तर तो आपली दृष्टिरेषा काय करेल, खालच्या बाजूने वळवेल. बरोबर आहे. तर आधीची सामान्य दृष्टिरेषा आणि नंतरची दृष्टिरेषा या दोन्हीमध्ये जो तयार होणारा कोन आहे तो म्हणजे कोणता कोन, अवनत कोन त्याला आपण म्हणूया. कोणता कोन आहे हा, अवनत कोन असे त्याला म्हणतात. ठीक आहे. तर उन्नत कोन आणि अवनत कोन समजलं का? पहा, यामध्ये उन्नत कोन कधी होणार, जर आपल्याला क्षितिज समांतर दृष्टिरेषेच्या वरच्या बाजूला आपल्याला एखादी वस्तू पाहायची असेल, तर त्यावेळेस तयार होणारा कोन, सामान्य दृष्टिरेषेशी तयार होणारा कोन तो म्हणजे उन्नत कोन. आणि त्याच पद्धतीने क्षितिज समांतर सामान्य दृष्टिरेषा आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला एखादी वस्तू ठेवली असेल तर आपल्याला नजर काय करावी लागते, खाली वळवावी लागते. बरोबर आहे ना. त्यावेळेस तयार होणारा कोन म्हणजे कोणता कोन, अवनत कोन. समजते? तर हे झाले दृष्टिरेषा, त्यानंतर उन्नत कोन आणि अवनत कोन. तर त्रिकोणमितीच्या उपयोजनामध्ये जे काही इमारत असेल किंवा खांब असेल त्याला आपण काय करणार आहे, त्याची ज्यावेळेस आपण आकृती काढणार त्यावेळेस त्याला एका रेखने त्याला दर्शविणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला त्रिकोणमितीच्या उपयोजनामध्ये जे कोन आहेत 30 अंश, 45 अंश, 60 अंश, या ज्या कोन आहेत, हे 3 कोन जे आहेत त्या 3 कोनांचे त्रिकोणमितीय गुणोत्तराची किमती आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे साइन 30 ची किंमत, कॉस 30 ची किंमत, टॅन 30 ची किंमत, सेक, कोसेक, कॉट 30 ची किंमत, तसंच 60 ची, तसंच 45 ची. बरोबर आहे. आता हे याचा जो तक्ता आहे तुमच्या पुस्तकामध्येही दिला आहे. 9वी मध्ये तुम्ही त्याचा तक्ता कसा तयार करायचा हे पण आपण पाहिलेलं आहे. पण आपल्याला एक उदाहरण फक्त या पद्धतीने परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर एका उदाहरणासाठी एवढा मोठा तक्ता पूर्ण पाठ करणे हे काय बरोबर वाटत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये वेळही खूप जाणार आपल्याला, आणि जो तयार करायचा असेल तरी त्यामध्ये आपल्याला 5 मिनिटं आपले वाया होतील. तर त्यासाठी एक शॉर्टकट मेथड या पद्धतीने आहे की फक्त या जे 45 आहे ती 60, हे जे 3 कोन आहेत या 3 कोनाचे जर त्रिकोणमितीय गुणोत्तराची किमती आपल्याला जर पाहिजे असतील तर त्यासाठी बेसिक आपल्याला त्यांची व्याख्या माहीत असणं आवश्यक आहे. साइनची, कॉसची, टॅनची, सेकची, कोसेकची आणि कॉटची या ज्या व्याख्या आहेत है ना, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त 3 मेन व्याख्या आहेत, साइन, कॉस आणि टॅन. आणि त्यानंतर कोण कोणाचा व्यस्त आहे. बरोबर आहे ना. जसं साइन हा कोसेकचा व्यस्त आहे, म्हणजे साइनची व्याख्या आहे त्याला उलट केलं तर तुम्हाला कोसेकची व्याख्या मिळणार आहे. कॉसची व्याख्या आहे त्याला उलट केलं तर तुम्हाला सेकची व्याख्या मिळणार आहे. आणि टॅनची जी व्याख्या आहे त्याला उलट केलं तर तुम्हाला कॉटची व्याख्या मिळणार आहे. हे थोडंसं व्यवस्थित तुम्ही जर लक्षात ठेवलं तर फक्त त्यासाठी आता तुम्हाला फक्त 2 त्रिकोण लक्षात ठेवायचे. किती त्रिकोण? 2 त्रिकोण लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो त्रिकोण आहे तो आहे 45 45 90 चा. 45 45 90 चा एक त्रिकोण आहे. पहा इथं मी दाखवतो तुम्हाला या पद्धतीने. हा 45 45 90 चा त्रिकोण झाला. ठीक आहे. आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो म्हणजे 30 60 90 चा त्रिकोण. दोघांचे आपण प्रमेय पाहिलेले आहेत. ठीक आहे. त्या प्रमेयचाच वापर करणार आहे आपण. इथं 90 चा कोण आहे, हा पण 90 चा आहे. हा 45 अंश, हा 45 अंश, हा 60 अंश आणि हा 30 अंश. ठीक आहे. तर यामध्ये 1 1 वर्गमुळात 2 या पद्धतीने किमती घ्यायच्या आहेत. इथं 1 2 आणि वर्गमुळात 3. हे जर 2 त्रिकोण तुम्हाला पाठ असतील आणि साइन, कॉस, टॅन याच्या जर व्याख्या पाठ असतील तर तुम्ही 30 अंश, 60 अंश आणि 45 अंश या सर्वांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती तुम्ही काय करू शकता, काढू शकता फक्त या त्रिकोणावरून. समजा आपल्याला उदाहरणामध्ये 30 अंशाचा कोन वापरला असेल किंवा 60 अंशाचा, तर फक्त एवढंच त्रिकोण आपल्याला लागणार आहे. जर 45 चा वापरला असेल तर हा त्रिकोण आपल्याला लागणार आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ आपल्याला साइन 30 ची किंमत काढायची, तर साइन 30 ची व्याख्या आहे. पहा साइन 30 ची व्याख्या काय आहे, समोरची बाजू छेद करणं म्हणजे 1/2. तर साइन 30 ची किंमत झाली 1/2. कॉस 30 ची किंमत काढायची असेल संगत बाजू छेद करणं तर वर्गमुळात 3/2. टॅन 60 ची किंमत काढायची असेल टॅन 60, तर टॅन 60 ची किंमत येणार आहे समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजे वर्गमुळात 3/1. समजतंय. त्याच पद्धतीने 45 च्या किमती तुम्ही काढू शकता.
ठीक आहे. या पद्धतीने हे फक्त 2 त्रिकोण हे जर तुम्ही चांगले पाठ केले आणि जर तुम्हाला त्या व्याख्या माहित असतील की साईनची, कॉसची, टॅनची, सेकची, कोसेकची, कॉटची, तुम्ही 9वी मध्ये पण ती पाठ केली असेल है ना. जर या व्याख्या तुम्हाला माहित असतील तर तुम्ही काय करू शकता, या फक्त 2 त्रिकोणावरून त्या सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तराची किमती तुम्ही काढू शकता, जे तुम्हाला उदाहरणं सोडवताना उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. आता या सर्वांचा उपयोग करून आपल्याला सराव संच 6.2 मधील काही उदाहरणे सोडवायची आहेत. एकूण 6 उदाहरणे दिलेली आहेत, ते आपण पाहूया कशा पद्धतीने सोडवायची होती. त्यामधील पहिलं उदाहरण आहे सराव संच 6.2 मधील पहिलं उदाहरण या पद्धतीने आहे की एक व्यक्ती एका चर्च पासून 60 मीटर अंतरावर उभी आहे. ठीक आहे. आपल्याला याची आकृती काढायची आहे. पहा, तर आपल्याला एक चर्च दाखवावं लागेल. तर चर्च दाखवण्यासाठी आपण एक रेखचा उपयोग करूया. ठीक आहे. ही समजा चर्च आहे, रेख AB ही चर्च दर्शविते आणि त्यानंतर चर्च पासून 80 मीटर अंतरावरती एक व्यक्ती उभी आहे. एक व्यक्ती काय 80 मीटर अंतरावरती, हे जे अंतर आहे ते 80 मीटर अंतरावरती बिंदू C, या बिंदू C वरती एक व्यक्ती ही काय उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 मापाचा उन्नत कोन तयार होतो. कुठे पाहिले त्या व्यक्तीने? छताकडे पाहिलेलं आहे. म्हणजे AC ही त्याची दृष्टिरेषा झाली, बरोबर आहे. आणि BC ही त्याची सामान्य दृष्टिरेषा झाली, जी क्षितिज समांतर असणार आहे. ठीक आहे. आणि इथं तयार होणारा कोन हा उन्नत कोन आहे. किती अंशाचा आहे तो? 45 अंशाचा आहे. तर चर्चची उंची किती? या चर्चची उंची किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. पहा, उदाहरण समजलं का? एकदम सोपं आहे, उदाहरणे बिलकुल सोपी आहे. आता थोडंसं मी इथं तुम्हाला काय करणार आहे, सुरुवातीला तोंडी सांगणार आहे की याचं उत्तर कसं आपण लिहिणार. ठीक आहे. आणि त्यानंतर पूर्ण उत्तर लिहिणार आहे आणि त्यानंतर त्याला पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. कारण लिहित गेलो तर त्यामध्ये व्हिडिओची साईज ही काय होते, थोडीशी मोठी होत आहे. त्यामुळे मी थोडं शॉर्टकट हे करत आहे थोडंसं. तर इथं त्रिकोण ABC हा त्रिकोण आपण या पद्धतीने काढणार, तुम्हाला समजला असेल. आणि जो चर्च आहे तो क्षितिजाला, जमिनीला काय असणार आहे, तो लंब असणार आहे. 90 अंशाचा कोण आपण गृहीत धरणार आहे तिथं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 45च्या समोरची बाजू, 45च्या समोरची बाजूची लांबी काढायची, म्हणजे AB ची लांबी काढायची आणि संगत बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे. पण कोणत्या गुणोत्तरामध्ये समोरची बाजू आणि संगत बाजू येते तो गुणोत्तर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर इथं पण तुम्हाला त्या व्याख्या माहित असणं आवश्यक आहे की समोरची बाजू छेद लगतची बाजू ही कोणत्या गुणोत्तराची व्याख्या आहे. तर त्यासाठी तुम्ही साइन, कॉस, टॅन या 3 व्याख्या पाठ करा आणि कोण कोणाचा व्यस्त आहे, जेणेकरून तुम्हाला सेक, कोसेक, कॉटची व्याख्याही माहित होईल है ना. तर त्या व्याख्या तुम्ही पाठ करा. सोपं आहे. समोरची बाजू छेद करणं, लगतची बाजू छेद करणं, समोरची बाजू छेद लगतची बाजू, बस. या पद्धतीने साइन, कॉस, टॅनच्या त्या 3 व्याख्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला समोरची बाजू काढायची आणि लगतची बाजू दिलेली आहे. तर टॅन गुणोत्तरामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू येते. टॅन गुणोत्तर आपण वापरणार टॅन 45 बरोबर AB छेद BC किमती ठेवणार आणि तिरकस गुणाकार करून AB ची लांबी काय करणार आहे, काढणार आहोत. ठीक आहे. त्याआधी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, जी आपण आकृती काढलेली आहे त्या आकृतीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे, बरोबर आहे, तर ते आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण लिहिणार ते. तर या पद्धतीने आपण याचं उत्तर पूर्ण करणार आहोत. पहा की आकृतीमध्ये रेख AB ही चर्च दर्शविते आणि बिंदू C वर एक व्यक्ती उभी आहे. म्हणून BC बरोबर 80 मीटर, चर्च पासून त्या व्यक्तीचं अंतर 80 मीटर दिलेलं आहे आणि उन्नत कोन ACB या कोनाचे माप दिलेलं आहे 45 अंश. आणि म्हणून काटकोन त्रिकोण ABC मध्ये टॅन 45 बरोबर AB छेद BC समोरची बाजू छेद लगतची बाजू टॅन 45. इथं 45 90चा कोन मी दिलेला आहे. पहा, तर 45 90च्या त्रिकोणामध्ये टॅन 45 ची किंमत आपल्याला काढायची. समोरची बाजू छेद लगतची बाजू, तर 45 ची समोरची बाजूची लांबी आहे 1, लगतची बाजू पण आहे 1, तर 1 छेद 1 म्हणजेच किती 1 बरोबर AB छेद 80. तिरकस गुणाकार केला तर 1 गुणिले 80 बरोबर AB आणि म्हणून AB बरोबर किती 80 आणि म्हणून त्या चर्चची उंची किती असणार आहे 80 मीटर आहे. या पद्धतीने हा पहिलं उदाहरण काय करायचं होतं, सोडवायचं होतं. आता या पद्धतीने आपण दुसरं उदाहरण पाहूया. सराव संच 6.2 चं दुसरं उदाहरण आहे की दीपगृहावरून एक जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन तयार होतो. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण क्षितिज समांतर रेषा काढूया. या पद्धतीने हे जमिनीचा भाग असेल समजा. ठीक आहे. आणि एक दीपगृह पाहिजे. तर रेख AB या पद्धतीने आपण घेऊया. रेख AB जी काय करते, दीपगृह दर्शविते. ही झाली दीपगृह जी जमिनीवरती लंब असणार आहे.
ठीक आहे. त्यानंतर दीपग्रहावरून, वरून म्हणजे तो जो निरीक्षक आहे तो वरच्या बाजूला आहे, वरती आहे, दीपग्रहाच्या वरच्या बाजूला आहे. ठीक आहे, दीपग्रहाच्या वरच्या बाजूला आहे तो बिंदू ए वरती हा निरीक्षक उभा आहे. जर तो तिथून क्षितिज समांतर जर पाहतो तर ही असणारी सामान्य दृष्टिरेषा आपली जी सरळ असणार आहे. ठीक आहे, इथं बिंदू घेतो मी, बिंदू डी, सामान्य दृष्टिरेषा. पण त्याला दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना तो 90 अंश मापाचा अवनत कोन तयार करतो. 60 अंश मापाचा, किती मापाचा? 60 अंश मापाचा काय करतो तो अवनत कोन या पद्धतीने तयार करतो. आता इथं अवनत कोन कोणता घ्यायचा? विद्यार्थी इथं चूक करतात. विद्यार्थी हा कोन अवनत कोन म्हणून घेतात, हा कोन. तर हा कोन अवनत कोन नाही, लक्षात घ्या. सामान्य दृष्टिरेषा आणि दृष्टिरेषा या दोन्ही मधील जो कोन तयार होतो म्हणजे हा कोन, याला आपण म्हणणार आहे कोणता कोन? अवनत कोन. आणि तो दिलेला आहे तुम्हाला 60 अंश मापाचा. ठीक आहे, आणि बिंदू सी, या बिंदू सी वरती समजा एक जहाज उभे आहे. ठीक आहे, त्यानंतर दीपग्रहाची उंची 90 मीटर आहे. दीपग्रहाची उंची किती दिलेली तुम्हाला? 90 मीटर ही तुम्हाला दिलेली आहे. तर जहाज दीपग्रहापासून किती अंतरावरती आहे? हे जहाज दीपग्रहापासून किती अंतरावरती आहे? म्हणजे इथं बीसी ची लांबी आपल्याला काय करायची? शोधायची आहे. या पद्धतीने हे उदाहरण आहे. ठीक आहे, तर इथं एक लक्षात ठेवा, आता कशा पद्धतीने हे सोडवायचे, सोपं आहे. आता ही आपण क्षितिज समांतर एडी ही सामान्य दृष्टिरेषा घेतली, तर ही दृष्टिरेषा ही क्षितिज समांतर असणार आहे. बीसी ही आपली जमिनीची लेवल असणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर AC ही जर त्याचं आपण छेदिका घेतली तर कोण DAC आणि कोण ACB हे जे दोन्ही कोण आहेत हे वितक्रम कोण असणार आहेत. आणि जर दोन समांतर रेषा असतील तर तयार होणारे वितक्रम कोण हे काय असतात? एकरूप असतात. हा जर कोण 60 चा असेल तर हा पण कोण कितीचा घेणार? आपण 60 अंशाचा घेणार आहे. ठीक आहे, मग 60 अंशाच्या समोरची बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे आणि लगतची बाजूची लांबी आपल्याला काढायची आहे. मग कोणत्या गुणोत्तरामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू येते? पुन्हा तोच गुणोत्तर, टॅन गुणोत्तर, समोरची बाजू छेद लगतची बाजू, त्या गुणोत्तराचा वापर करून आपल्याला काय करायचंय? BC ची लांबी काढायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आपल्याला. तर याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहिणार. सुरुवात या पद्धतीने करू आपण की आकृतीमध्ये रेख AB ही एक दीपगृह दर्शविते. निरीक्षक हा बिंदू A वर उभा आहे. ठीक आहे, प्रश्नामध्ये जे वाक्य वापरले असतील ते वाक्य सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. आणि तो बिंदू C वर उभ्या असलेल्या जहाजाला पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. ठीक आहे, आणि म्हणून AB ची लांबी 90 मीटर दिलेली आहे. कोन DAC बरोबर कोन ACB बरोबर 60 अंश. त्याला कारण लिहिलंय इथं मी, वितक्रम कोन आहेत ते. आणि म्हणून काटकोन त्रिकोण ABC मध्ये tan 60 बरोबर AB छेद BC. हा म्हणजेच tan 60 ची किंमत त्या त्रिकोणावरून जर तुम्ही पाहिली तर tan 60 ची किंमत येते वर्गमुळात 3 बरोबर AB ची लांबी येणार आहे 90 भागिले BC. तिरकस गुणाकार केला तुम्ही तर तुम्हाला मिळेल वर्गमुळात 3 गुणिले BC बरोबर 90. ठीक आहे, आणि त्यावरून BC बरोबर, आता हे वर्गमुळात 3 हे छेदामध्ये जाणार आहे म्हणून 90 चे आपण अवयव या पद्धतीने पाडूया. 30 गुणिले 3, 30 त्रिक 90 छेद वर्गमुळात 3. कारण ही अपूर्णांक अपरिमेय संख्या आहे आणि ज्यावेळेस आपण या पद्धतीचे उदाहरण सोडवतो त्यामध्ये जो छेद आहे तो नेहमी परिमेय असावा, अपरिमेय नसावा. तर त्याचं परिमेयकरण आपल्याला का करावं लागेल? आणि त्यासाठी जो अंश दिला आहे आपल्याला त्या अंशाचे असे अवयव पाडायचे की त्याच्यातला एक अवयव हा 3 असावा. तर 30 त्रिक 90 हे त्याचे अवयव झाले. आणि म्हणून BC बरोबर 30 है ना गुणिले, आता छेदामध्ये आहे वर्गमुळात 3, मग ह्या 3 ला मी या पद्धतीने लिहू शकतो पहा की वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3. मग हे वर्गमुळात 3 ला हे वर्गमुळात 3 कट होतील आणि राहणार फक्त BC बरोबर 30 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 30 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत तुम्हाला उदाहरणामध्ये दिली आहे 1.73 बरोबर. आता 30 ने 1.73 ला गुणायचंय तर 30 चा जो एक शून्य आहे तो आधी शून्य आपण आहे तसं लावून घेऊया आणि मग 3 ने 1.73 ला गुणायचंय. तर 3 त्रिक 9, 3 7 21 च्या 1 हातचे आले 2, 3 एका 3 आणि 2 5. ठीक आहे, दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, उजव्या बाजूने 2 अंक सोडायचे आणि दशांश चिन्ह लावायचं आहे. तर 51.90 मीटर ही कुणाची लांबी झाली? BC ची लांबी झाली. आणि म्हणून ते जहाज, उत्तर लिहिणार आहेत आपण, ते जहाज दीपग्रहापासून किती अंतरावरती आहे? तर 51.90 मीटर
अंतरावर आहे, अंतरावर आहे. या पद्धतीने काय करायचं होतं, हे उदाहरण सोडवायचं होतं. हे होतं दुसरं उदाहरण. आता पाहूया आपण उदाहरण क्रमांक 3. तिसऱ्या उदाहरणामध्ये 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. ठीक आहे, त्या इमारती आपण दर्शवू. 12 मीटर रुंद रस्ता घ्यायचा आपल्याला. हा 12 मीटर रुंद रस्ता झाला, समजा BC हा 12 मीटर रुंद रस्ता झाला. आणि त्याच्या दुतर्फा आपल्याला 2 इमारती घ्यायच्यात. त्यामध्ये एका इमारतीची उंची तुम्हाला दिलेली आहे 10 मीटर आहे ना, या पद्धतीने. त्यापैकी एकाची उंची आहे 10 मीटर. तर समजा इमारत AB ही आहे 10 मीटर उंचीची. ठीक आहे, असून तिच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन तयार होतो. कोणता कोन तयार होतोय? उन्नत कोन. उन्नत कोन म्हणजे आपण वरच्या बाजूला बघणार आहे. म्हणजे समोरची जी इमारत असणार आहे ती हमखास AB पेक्षा कशी असणार आहे? उंच असणार आहे. समजा ही AB समोरची इमारत CD. ठीक आहे, आणि CD वरती आहे आणि निरीक्षक जो आहे तो बिंदू A वरती उभा आहे आणि त्यावरून तो काय करतो? छताकडे पाहतो. दुसऱ्या इमारतीची काय करतो? तो छताकडे पाहतो. या पद्धतीने छताकडे पाहता असताना उन्नत कोन तयार करतो. तर उन्नत कोन पाहण्यासाठी, मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथं एक दृष्टिरेषा या पद्धतीने काढावी लागेल. ती एक क्षितिज समांतर असणार आहे. क्षितिज समांतर असणार आहे. ही क्षितिज रेषा असणार आहे ना, म्हणजे सामान्य क्षितिज रेषा. आणि इथं पाहताना तो इथं 60 अंश मापाचा काय होतोय? उन्नत कोन तयार होत आहे. तर दुसऱ्या इमारतीची उंची किती? ही इमारत, दुसरी इमारत आहे CD. ही या इमारतीची उंची आपल्याला शोधायची आहे, काढायची आहे. ठीक आहे, सोपं आहे हे पण. पहा आता हे दोन्ही इमारती आहेत. या दोन्ही इमारती क्षितिज समांतर, एकमेकांना समांतर आहे आणि जमिनीला म्हणजे क्षितिजाला काय असणार आहे? ते लंब असणार आहेत. बरोबर आहे. तर इथं आपण AB आणि CD या दोन इमारती घेतल्यानंतर ABCD हा एक ABCE हा जो आहे हा एक आयत होणार आहे. कारण यामध्ये 3 कोन हे 90 अंशाचे आले. हमखास चौथा जो कोन असणार आहे तो काय असणार आहे? काटकोनच असणार आहे. आणि म्हणून या चौकोनाचे 4ही कोन काटकोन झाले. म्हणून हा जो चौकोन आहे तो काय झाला? आयत झाला. आणि आयताचा गुणधर्म आहे की त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? एकरूप असतात. जर हा 10 मीटरचा असेल तर ही बाजू पण 10 मीटरची असणार आहे. हे 12 मीटर आहे तर त्याच्या समोरची बाजू पण किती असणार आहे? 12 मीटर असणार आहे. मग आपण काटकोन त्रिकोण AED हा काटकोन त्रिकोण गृहीत धरणार आहे. त्यामध्ये 60च्या समोरची बाजू म्हणजे DE ची लांबी आपल्याला काढायची. कारण त्या DE च्या लांबीमध्ये आपण EC ची लांबी मिळवली तर आपल्याला पूर्ण इमारतीची लांबी मिळणार आहे. बरोबर आहे. आणि त्यासाठी आपल्याला फक्त इथं DE ची लांबी काढायची. काटकोन त्रिकोणामध्ये समोरची बाजू काढायची आहे, लगतची बाजू आपल्याला दिलेली आहे. पुन्हा टॅन गुणोत्तराचा वापर करणार आपण आणि DE ची लांबी काढणार. ठीक आहे, आणि DE ची लांबी मिळाल्यानंतर त्या DE ची लांबीमध्ये CE ची लांबी मिळवणार तर आपल्याला पूर्ण इमारतीची काय मिळणार आहे? उंची मिळणार आहे. या पद्धतीने हे तिसरं उदाहरण आपल्याला काय करायचंय? पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, आता याचं उत्तर मी लिहितो इथं. सुरुवात या पद्धतीने करणार आपण की समजा रेख AB व रेख CD या रस्त्याच्या दुतर्फा 2 इमारती आहेत. निरीक्षक हा बिंदू C वर उभा आहे. म्हणून AB बरोबर 10 मीटर पहिल्या इमारतीची उंची, BC बरोबर 12 मीटर रस्त्याची रुंदी आणि सामान्य दृष्टिरेषा ही काय आहे? AE आहे. म्हणून कोन DAE बरोबर 60 अंश हा उन्नत कोन आहे. आणि म्हणून चौकोन ABCE हा एक आयत आहे. आयताचा गुणधर्म आहे की समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून AB बरोबर CE बरोबर 10 मीटर आणि BC बरोबर AE बरोबर 12 मीटर. ठीक आहे, आणि म्हणून काटकोन त्रिकोण AED मध्ये tan 60 बरोबर DE छेद AE. पुन्हा tan 60 ची किंमत किती येते? तर वर्गमुळात 3 बरोबर DE ची लांबी आपल्याला माहित करायची आहे छेद AE ची लांबी दिली तुम्हाला 12. तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला मिळेल DE बरोबर 12 वर्गमुळात 3. ठीक आहे, एक परिमेय संख्या एक अपरिमेय संख्या, या दोघांचा गुणाकार होणार नाही. ही संख्या आहे तशीच राहणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर CD बरोबर CE अधिक DE. या दोन रेखांची बेरीज करायची. CE रेख अधिक DE रेख या दोघांची बेरीज करायची. CE ची लांबी आपल्याला दिलेली आहे. पहा CE ची लांबी किती आहे? 10 मीटर आहे. अधिक DE ची लांबी आली 12 वर्गमुळात 3 मीटर. ठीक आहे, आणि मग खाली लिहिणार आपण. म्हणून आता या दोघांची बेरीज होत नाही, लक्षात घ्या. एक परिमेय संख्या आहे
आणि एक अपरिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या पद्धतीने या दोघांची किंवा करणी आपण 9वी मध्ये शिकलो आहोत पहा. हा लाईक आणि अनलाईक म्हणजे सजातीय आणि विजातीय. तर इथं हे दोन्ही करणी जे आहेत ते विजातीय करणे आहेत. एक परिमेय संख्या आहे आणि एक अपरिमेय संख्या आहे. या दोघांची बेरीज होणार नाही इथे. ठीक आहे. तर इथं लिहिणार आपण की दुसऱ्या इमारतीची उंची किती असणार आहे 10 अधिक 12 वर्गमुळात 3 मीटर आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे तिसरं उदाहरण काय करायचं होतं आपल्याला सोडवायचं होतं. काय अडचण नाही यामध्ये. ठीक आहे. थँक्यू.